मी तुझी वाट बघत बसली होती. ओ पण तुला झोप नाही आली का? आता मी आलोय ना, तर आपण झोपायला जाऊ. हा चल. मला छोट्या मम्माची आठवण येते आणि तिच्याकडे जायचंय पण. काय रे, कशाला विचार करतोयस? नाही काही नाही. नाही विक्रांत, अरे ही माहिती तू अशी झटकून टाकू नकोस. अरे जरा प्रयत्न कर ना. हा, तुझ्या वकिलांना विचार ना, ह्या माहितीचा काही त्यांना केस. जरा धर रे. अरे काय रे हे अथर्व? मी डबा चुकून उलटा पकडला, सॉरी. उचलतो मी. कसली चावी आहे ही? कोण जाणे, बघू. मी पण कधी बघितली नाही. एखाद्या तिजोरीची वाटते चावी. मीच तुला सांगणार होते की तूच तिकडे राहा ना, आमच्या खोलीत. काय? आई आणि बाबांनी वेगवेगळ्या खोलीत राहणं ईशाला आवडणार नाही, बरोबर नाही ईशा? हे फालतू फॅमिली गेम्स खेळायला मला वेळ नाहीये आणि इंटरेस्टही नाही. कळलं? हे नानू मामा काय म्हणत होते हो विक्रांतला? काय माहिती. मी सांगतो त्याकडे जास्त लक्ष दे असं म्हणाले ना, म्हणून माझी उत्सुकता वाढली. एवढं काय म्हणाले असतील ते? त्यांनाच माहिती. पण तुला सांगू का, विक्रांतनी त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. म्हणजे एवढं महत्वाचं काही नसणार. हो वहिनी, मानसी भेटली होती मला. मी सांगितलं का तुम्हाला? अगं बाई, हो हो, मी टेलरकडे गेले होते ना, तेव्हा भेटली होती. काय ग, कशी आहे ती? नाही, बरी नाही वाटली मला. इशूला भेटायला शाळेत गेली होती ती. नेमकी दोघींची भेट नाही झाली. वहिनी, ती मला सांगत होती की ईशाला कसं तिच्याशी बोलण्यात काही इंटरेस्टच नाहीये, ती आता विसरलीये म्हणून. आणि ना, हे सगळं मोनिकानेच सांगितलं असणार. नाहीतर काय. अगं हे सगळं तिचंच काम आहे. बिचारी मानसी, हे सगळं ऐकून काय वाटत असेल ग तिला? पण मी तिला सांगितलं, अगं असं काहीही नाहीये, इशू तुला अजिबात विसरली नाहीये, ती तुझी आठवण काढते म्हणून. बरं झालं सांगितलं. वहिनी, मला ना 100% असं वाटतंय की इशू ना मानसीशी बोलू नये ना, म्हणून मोनिका हा खेळ खेळते. नाहीतर काय. अगं ईशा जन्माला आली तेव्हा ढुंकून तरी बघितलं तिच्याकडे. आता मारे प्रेम उतूच चाललं. असं का करतेस तू इशू बाळा? बाळा, तू नसशील येणार तर मग मोठी मम्मा एकटी जाईल हा पिकनिकला. मग तुला बसावं लागेल बक्स मावशी बरोबर. चालेल? हो मॅडम, मला दुसरीकडे जायचंय कामाला. इशू बाळा, ए इशू, आपण जाऊया ना पिकनिकला. मस्त मज्जा करायची आपण तिकडे जाऊन. मोठी मम्मा आणि इशू, हो की नाही? मी नाही येणार. तू पण नको जाऊस. इशू, असं काय बोलतेस तू? हा, बरं, मग ना आपण एक गंमत करूया. हा, तू इकडे घरीच थांब. हॅलो. हॅलो मानसी, बोला गीता काकी. तुला एक सरप्राईज द्यायचंय. काय असेल सांग. सांगा ना. अगं तुझ्या लेकीला तुला भेटायचंय. काय? मानसी, अगं ईशानी मोनिका बरोबरच्या पिकनिकला दांडी मारली आणि आता आमच्या मागे लागली. तिला तुला भेटायचंय म्हणून. काय सांगताय काय अलका काकी? इशू पिल्लूला मला भेटायचंय? हो ना. मग मी येते तिथे लगेच. बाय. बाय. तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय? आणि मी आल्यावर शांत का झालात अचानक? इशू बाळा,
तू तर केवढी मज्जा करतेस. इशूचं तर पोट दुखत होत. इशू बरी झाली. ओके. हे काय इशू, मोठ्या मम्माला फोन करायचा ना, मी पण आले असते धमाल करायला. अगं पण तू बाहेरही धमाल करायलाच गेली होतीस ना. हो, म्हणजे मी धमाल करायलाच गेले होते, पण इकडची धमाल वेगळी आहे ना. मोठ्या मम्माला पण ती धमाल करायची होती. इशू बाळा, बक्स मावशी कुठे आहे? ती बाहेर गेली. बाहेर? बाहेर कुठे गेली? बाहेर आहे. बक्स मॅडम, तुम्ही आलात? म्हणजे काय, काम यायला नको होतं का? तसं नाही. बेबी ईशा आता बरी आहे. ईशाला एकटं सोडून तू कुठे गेली होतीस बघ? म्या ते म्या ब्युटी पार्लर मध्ये. वर जा बक्स, वर जा. कौतुक वाटतं मला, चावीबद्दल कोणी काहीच बोललं नाही. चावीबद्दल सांगण्यासारखं काही नाहीच आहे, तर काय सांगणार. जर ती चावी इतकी महत्वाची नाहीये, तर मग मधू काका आणि विक्रांत ती चावी घरातल्या प्रत्येक कुलपाला लावून का बघत होते? झालंय काय ते तरी सांगशील का मला? लायर आहेस तू, खोटं बोलतोस माझी नेहमी. पण बच्चा झालंय तरी काय झालंय मलाच विचार तू. मी तुला पैसे मागितले, तू मला पैसे दिले नाही दिले, आणि त्या राधिकाने स्कूटर घेतली. तुझं आणि ह्या मुलीचं प्रकरण चालू असल्याचा सज्जड पुरावा आता माझ्याकडे आहे. अरे व्हॉइस रेकॉर्डिंग दोघांचा आहे. आता दोघांचा आवाज राधिका नक्कीच ओळखेल. ते ना, तुम्ही जागा का बदलली? गोदकाला काय वाटलं असेल? असं अंधारात कुणी हात धरतं का? माझ्याच बायको साथ धरत होती. मुलाही चकवलं, आता नाही. कुणीतरी बघेल ना सुद्धा. ताप देता बाबा तुम्ही, साधं जवळ बी येणं झालं. हो. हसायला काय झालं? मग आजकालच्या पोरांना इतकं बडक नटलेलं नाही आवडत. अहो, आजकालच्या पोरांना पोरगी जशी आवडेल तशी सजायला पाहिजे ना. तूच ये इकडं आणि सांग की काय करायचं ते. तिथलं एक सांगू का? काय? तू उगाच मेकअप बिकअप करत जाऊ नको. तू जशी आहेस ना तशीच छान दिसतेस. बस मध्ये ओळख झाली. कुठल्या? शिर्डी कोपरगाव एसटी बस मध्ये. कुठली एसटी बस? पंढरपूर बस असायची, इथनं कोपरगावला जायचं कॉलेजला ना. मग फर्स्ट टाइम तिला बघितलं तसं प्रेमात पडलो. त्यांची अटच ती होती, तू जेव्हा केव्हा डिवोर्स घेशील, मला तू तुझ्या दोन्ही मुलांसोबत हवी, मला फक्त तू नको. तू सुद्धा नको, मला काहीच नको. मला घरी जावं लागेल. काय झालंय काय? माझ्या मायनं आमचं घर गहाण ठेवलं होतं. पोरींच्या शिक्षणासाठी पैसे लागतात म्हणून. पैसे परत देता आले नाहीत, जप्ती लागली घरावर. हमने जो कुछ भी कहा ना, वो हमारे दिल का दर्द था. तुम्हें दुखी नहीं करना चाहते थे. काश बेटा, काश हमारा पहला पोता तुम्हारी कोख से आता, हमें बहुत खुशी होती.